नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. MST CET अंतर्गत BEd CET अगदी मोफत कोचिंग आणि त्याचबरोबर कॉलेज ॲडमिशनपर्यंत संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर पाहू शकता की MST CET अंतर्गत जे शेड्यूल प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, तर ऑनलाईन फॉर्मसाठी अंतिम मुदत लक्षात घ्या की याच्यामध्ये जी अंतिम मुदत याच्यामध्ये लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग द सेड CET हॅज बीन एक्सटेंडेड येथे 24 तारीख लक्षात घ्या देण्यात आलेली आहे. याच्यानंतर मुदतवाढ होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे जे विद्यार्थी जे कॅन्डिडेट अजून BEd CETचा फॉर्म भरायचे राहिलेले आहेत, ज्याने फॉर्म भरलेला आहे, पेमेंट करायचं बाकी आहे, त्यांनी लवकरात लवकर ही जी फॉर्म आहेत ती भरून घ्यायची आहेत आणि लवकरात लवकर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर अशा प्रकारे 24 तारखेनंतर लक्षात घ्या मुदतवाढ होण्याची शक्यता फारच कमी आहे. आता 2च दिवस बाकी आहेत आणि लक्षात घ्या शेवटच्या दिवशी सर्व प्रॉब्लेम असल्यामुळे फॉर्म भरताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि साधारणतः लक्षात घ्या की BEd CET हे जे शेड्यूल आहे याच्यामध्ये पाहू शकता की हायर एज्युकेशन अंतर्गत BEd जनरल आणि स्पेशल CET 27 तारीख आणि 29 या 2 दिवशी होणार आहे. मग याचे हॉल तिकीट कधी उपलब्ध होतील याची देखील विद्यार्थ्यांना उत्कंठा आहे. तर साधारणतः 1 आठवडापूर्वी 6 ते 7 दिवस पूर्वी तुम्हाला हे हॉल तिकीट तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी अजून रजिस्ट्रेशन करायचे बाकी आहेत त्यांनी लवकरात लवकर हे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. अंतिम मुदत 24 तारीख असणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील BEd CET संदर्भात तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे BEd CET संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.